हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संता संगे घेई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे गालावे अम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननिहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलंकंक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानिशिवाधापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आई हनुमंत विराजी कथा करऊ मती अनुसार प्रेम सहित गद्दी धरो पधारिये पवन कुमार प्रभु के चरणों में करो सदा पुनि पुनि प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनंत कृपा आशीर्वादानं मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया हिंदू धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट महंत श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज महंत गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन. उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी असेल, टाळकरी असेल, मृदंगवादक असेल, गायनाचार्य मंडळी असेल, सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतो. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग याच्यावत्या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यूलोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्या महात्म्याचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू पंचम वेद निर्माते देहनिवासी जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं विनंती केली, तुकोबा मागा काय मागायचं. त्यावेळेस आग्रह धरला तुकोबांना आणि देवाच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता तुकोबराच्या मुखातून निघालेला आजचा अभंग. विठ्ठला अभंग आणि अभंगाची पूर्वपीठिका मी आपल्या समोर सांगतो. या अभंगाद्वारे जगद्गुरू तुकोबराय देवाच्या समोर उभे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान असणारे माझे जगद्गुरू तुकोबराय. माझ्या वडिलाची मेरा सिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंग परमात्म्याची नित्यवारी करणारे तुकोबा देहूगावून प्रत्येक महिन्याच्या वारीला निघायचे. हातामध्ये टाळ चिपळ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावानं गोपीचंदाचा टिळा लावलेला असायचा. पांडुरंग परमात्म्याच्या नावानं गळ्यामध्ये विनाय बगवी पताका धारण केलेली तुकोबा देहू गावावर निघायचे. प्रत्येक महिन्याला वारी आहे. पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची आशा पल्लवीत माझ्या तुकोबरायांच्या मनामध्ये. चंद्रभागेचं स्नान झाले, नामदेव पायरीचं दर्शन झालं आणि जगाच्या मालकाच्या गाभाऱ्यामध्ये तुकोबा उभे राहिले आणि पंढरीच्या मालकानं तुकोबरायांकडे बघितलं आणि तुकोबरायांकरता अट्टास धरला, तुकोबा आयुष्यभर तुम्ही जी साधना केली ना ती साधना आज फळाला आली आहे. काय मागायचं ते मागा. जगाच्या मालकाचं खऱ्या अर्थानं प्रश्न आहे तुकोबांना, तुकोबा आज मी प्रसन्न आहे, काय मागायचं. आणि मालक एखादा प्रसन्न झाला ना काय मागायचं ते मागू. पण मागण्याची सुद्धा माणसाला अक्कल असायला हवी नाही का. काय मागायचं. तुकोबा साधे नाही आहे. तुकोबाने सांगितलं, देवा आतापर्यंत जेवढ्या वाऱ्या झाल्या ना तेवढ्यापर्यंत मी तुझं निरीक्षण केलं देवा. मी उभा राहिलो, तुझं ध्यान केलं की तू कधी माझ्या नजरेला नजर लावली नाही देवा. पण आज मी फक्त तुझं ध्यान करतोय देवा. तू माझ्याकडे बघतोय, काय काय अपेक्षेनं बघतोय देवा, असं का करतोय. त्यावेळेस तुकोबांना पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबा तुझं माझ्या डोक्यावर ओझं झालंय रे. आणि आज त्याच्यातून उतराई होण्याकरता मी तुला म्हणतोय माग, काहीतरी माग. त्यावेळेस तुकोबराय म्हटले, मागणं आणि संत जे होणार नाही. पण पांडुरंग परमात्म्यानं आग्रह धरला तुकोबांना आणि तुकोबा म्हणतो देवा तू मागणं तर मी तुझ्याकडं आज मागणी करतोय. अभंगाचं पहिलं चरण देवा देणारच आहेत ना म्हणून मागतोय. मला हे दान दे की मला आता आठव झालाय तुझा देवा. परत या जन्मात मला कधी विसर होऊ देऊ नको. अभंगाचं पहिलं चरण एची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबा एवढंच मागणं. म्हणले देवा हे नाही जमलं. मला माहिती आहे तुम्ही दाते चांगले आहात,
तोची एक दान शूरदाता विठेवरी त्यांची पावले समान ज्यांची पावले समान. तो जगाचा मालक माहिती आहे. हा आशीर्वाद तुम्ही मला देणार, हे दान मला देणार आहे, पण त्याच्याबरोबर अजून एक जोडून मागतो. देवा माझ्या जन्माचं सार्थक याच्यामध्ये की मी आयुष्यभर तुझं आवडीनं भजन करावं, गुण गाईनं आवडीनं, आणि हीच खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाची संपत्ती आहे. हाच माझ्या जीवनाचा सार आहे, हेच माझ्या जीवनाची संपत्ती. देवा देणार आहेत ना, आयुष्यभर तुझं गुणगान माझ्या मुखानं गाता येईल ही ताकद देवा मला दे, हे दान मला दे. अभंगाचं दुसरं चरण गुण गाईनं आवडी हेच माझी सर्व जोडी, दुसरं काही नको देवा. तुकोबांकडे बघून जगाचा मालक हसायला लागला. म्हटले अरे मागणाऱ्यांची अशी रांग लागते म्हणले लांबलचक, नाही का. मी विचारतोय तुकोबांना काय देऊ काय देऊ. तुकोबा माझ्याकरताच मागून घेतलंय, तुझा विसरण व्हावा ही मागणी माझ्याकरता आहे. गुण गाईनं आवडी, आवडीनं भजन करायचं तेही माझं, आणि हीच माझी खरी संपत्ती म्हणतोय तुकोबा. तुम्ही काही संन्यासी नाहीत, तुम्ही काय योगी नाही, जपी तपी नाही. तुकोबा तुम्ही संसारिक आहात, संसारातलं काहीतरी मागा ना. म्हटली देवा संसारातलं तुझ्याकडं काय मागायला. अरे माझ्याकडं भरपूर आहे ना, न लगे मुक्ती न लगे संपदा, काही नको देवा, तू मला मुक्ती देणारे आणि ती मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. होय सांगू ऐसी तुका म्हणे, किंवा तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी. काय देतोय देवा, नाही का. नको देवा मला. आणि धन नको रे देवा, या गोष्टी मला नकोय. मला द्यायचाच असेल तर संतांचा संग आयुष्यभर देवा देत राहा. अभंगाचं तिसरं चरण न लगी मुक्ती आणि संपदा, किंवा आपण म्हणतो धन आणि संपदा. धन आणि संपदा एकच आहे, म्हणून आणि संपदा संत संग देई सदा. देवा तू हे सगळं दिलं ना, तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी, संत संग देई सदा. देवा मला माहिती आहे गर्भवासाचं दुःख इतकं कठीण आहे, काय सांगू गर्भीच्या यातना, नाही का देवा. मला माहिती आहे मलाही त्रास होणार आहे गर्भाच्या बाहेर येताना, आणि माझ्या आईला मातेला त्रास होणार आहे देवा. पण तू जर या सगळ्या गोष्टी मला देत असेल ना देवा, त्या गोष्टींकरता मी परत 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 गर्भवासाचं दुःख भोगण्याकरता परत जन्माला येण्याचा अट्टास करतोय देवा. अभंगाचं शेवट तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्हासी, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विडाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलाय. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अनुग्रह दिनाच्या निमित्तानं आणि पंढरपूर माघवारी या पुण्य पर्वणीवर श्री क्षेत्र पाथरगव्हाण खुर्द तालुका पाथरी जिल्हा परभणी, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनंत कृपाशीर्वादानं, साधू संतांच्या कृपाशीर्वादानं व श्री गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या कृपाशीर्वादानं, आयुर्वेदाचार्य श्री हनुमंत महाराज नाथरेकर यांच्या प्रेरणेनं आणि आपल्याच गावातील आदरणीय काकांच्या मार्गदर्शनानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा अगदी मोठ्या आनंदानं आपण या ठिकाणी साजरा करत आहात. आणि ते वर्ष आहेत 17वे. त्यामधील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा अर्थात माझ्यासारख्या एका अज्ञानी पामराच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्या संबंधाने आपण हे सर्वजण या जागराचा सेवेचा आनंद घेण्याकरता उपस्थित आहात, ज्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातील आबळाच्या उंची एवढी महाराज मंडळी आज खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत. मी आज खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे, ठीक आहे. हे माघवारीचं एकादशीचं कीर्तन आहे. पंढरपुरामध्ये आज आनंद आहे, माघवारी आहे, आणि त्या पुण्य पर्वावर माझ्यासारख्या एका सामान्य वारकऱ्याच्या कीर्तनाला ही वैष्णवांची मांदियाळी उपस्थित आहे, नाही का. आज आनंद आहे. आणि या सेवेकरता प्रामुख्यानं गोडाशी कीर्तनाची प्रारंभीची चाल ज्यांनी आपल्या मुखारविंदातून गायली आहे ते हरिभक्त परायण अंकुशजी महाराज उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तितकीच तोलामोलाची साथ हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज पळशीकर आहेत, त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे टाळ्या वाजवायला विसरू नका. टाळा टाळीस टाळी. इथं जर धर्ममंडपात बाप्पा टाळी वाजवली नाही तर आमच्या तिकडं टोल नाक्यावर टाळ्या वाजवावं लागते.
तुमच्याकडे बाजारात असतील, कळलं? आता बाजारात नाही, आता टोल नाक्यावर आहे, काढ 10 रुपये, काढ 10 रुपये. तुम्हाला निवासाला येताना कळन तुम्हाला. पण या धर्ममंडपामध्ये टाळी वाजवायला अजिबात लाजू नका. तितकीच तोला मोलाची सात मृदंगावरती ज्यांची खऱ्या अर्थानं गोड पखवाज आहेत, हरिभक्त परायण आदरणीय अशोकजी महाराज आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. वाजवा टाळी टाळी. हां, आणि आपण सर्वजण आहात. माझ्या नावानिशी कुणाचा परिचय नाही. आदरणीय आमचे विणेकरी बाबा आहेत. ही सगळी पंचक्रोशीतील भजनी मंडळी, माफ करा माझा परिचय नाही. आणि माझ्या समोर बसलेले आदरणीय ज्या गुरुजींच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं आशीर्वादानं ही पुण्य पर्वावरती चालू झालेली ही 17 वर्षापासूनची साधना, आणि त्यांचे शिष्य आणि याच गावातील, मला तर असं म्हणणं वाटतं ही वैष्णवांची मांदियाळी या गावातली बघून मला आनंद वाटला. जेथे वैष्णव धन्य भूमी पुण्य देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून आदरणीय काकाही आहेत. काकांच्याही चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. माझ्या समोर बसलेले खऱ्या अर्थानं की सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये, मी देवाच्या आळंदी म्हणणार नाही, माझ्या माऊली ज्ञानोबांच्या आळंदीमध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या घरी मधुकरीचं भिक्षा मागून आपली साधना खऱ्या अर्थानं ज्यांनी पूर्ण केलेली आहे ते याच परिवारामधील, याच पंचक्रोशीतील ढगे परिवाराचं भूषण आणि हरिभक्त परायण अशोकजी महाराज ढगी आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे जीवलग मित्र ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण अनंतजी महाराज ढगी आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या समवेत आलेले हरिभक्त परायण गोरखभाऊ पंचमेडी पाटील आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्वजण आहात. या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन माझ्यापर्यंत ज्यांनी पोचवलं खऱ्या अर्थाने, नाही का, ज्यांनी ही मोलाचं योगदान आपल्या गावाकरता दिलंय की आपला स्वतःचा संसार सांभाळून परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहेत, मोलाचं योगदान आहेत. नुसतं भजनी असून चालत नाही बाप्पा, योगदान करणारी तेवढीच हात असावे लागतात, नाही का. म्हणजे मोलाचं सहकार्य करतायत. आजचं यजमानपद ज्यांच्याकडे आहेत ते हरिभक्त परायण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे, पाथरी येथील बँकेमध्ये कॅशियरची भूमिका जे बजावतात ते हरिभक्त परायण विठ्ठल बाप्पा घुगे आहेत. त्यांनाही त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. दात्यांकरता टाळ्या वाजवत चला. संसारामध्ये काका प्रत्येकाला भरपूर आहे, पण देण्याची इच्छा नाही, नाही का. आपकी नियत भले कितनी ही अच्छी हो, लेकिन लोग आपको आपके कपडे से पहचानते हैं, नाही का. तुमची नीतिमत्ता कशी असू द्या, पण तुम्ही चांगले कपडे घातले का लोक म्हणतात फार सज्जन आहे हो. हे आपल्यापर्यंत झालंय. आपकी नियत भले कितनी अच्छी हो, लेकिन लोग आपको आपके दिखावे से पहचानते, लेकिन आपका दिखावा भला कितना ही अच्छा हो रुस्तुम भाऊ, लेकिन मेरा भगवान परमात्मा आपको आपकी नियत से पहचानता है. पण योगदान खऱ्या अर्थानं ज्यांचं लाभलं आहे ते दोन यजमानपद ज्यांच्याकडे आहेत, हरिभक्त परायण आमचे विठ्ठल बाप्पा आहेत आणि आदरणीय हरिभक्त परायण आमचे रुस्तुम भाऊ कोले आहेत. दोघांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय आमचे कोले नानाही उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण आहात, महिला भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत. वेळ तसा माझ्याकडे फार थोडा आहे. 1 तास उरला खटवंग रायासी, माझ्याकडे 45 मिनिटं सुद्धा नाही. पण काळजी करू नका, जगद्गुरु तुकोबरायांच्या आशीर्वादानं माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. ज्या तुकोबरायांना खऱ्या अर्थानं साक्षात्कार घडला तो दिवस, आणि त्या पर्वणीवरती खऱ्या अर्थानं हा सप्ताह आपण हो घातलाय. म्हणून तुकोबरायांच्या, ज्ञानोबांच्या, गुरुवरांच्या कृपाशीर्वादानं या अभंगावर बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न करतो. हा मंडप आणि ही साऊंड व्यवस्था ज्यांची आहे त्या दादांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. आणि मी विशेष धन्यवाद तुम्हाला याकरता देईल की तुम्ही योग्य निर्णय घेतलाय सप्ताहाचा 8 ते 10. संयोजक मंडळीला खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद देतोय. तसं आज जागराचा दिवस आहे काका, थोडं फार मागं पुढं होणार आहे, तो भाग वेगळा आहे, पण धन्यवाद याकरता देईल. आमच्याकडे येऊन बघा 6 ते 8 किंवा 7 ते 9 कीर्तन असतात. आणि त्याचे फायदे असे, कीर्तनामध्ये 7 ते 9 कीर्तन असलं काका की नंतर पंगत असते, कोणाला जांभळीच येत नाही.
श्रोत्यांना जांभळी आली म्हणजे त्याच्या 5 पटीनं जांभळी कीर्तन करायला येते अशोक बाबा. हां, दुसरा फायदा असा आहे म्हणजे तुमच्या करता पुढच्या वर्षी करता नाही का, अगोदर पंगत झाली असेल ना. हां, 7 ते 9च्या पंक्तीचा फायदा असा आहे, जांभळी येत नाही, कीर्तनकार किती लांब असू द्या, भलं 350 किलोमीटर असू द्या माझ्यासारखा, पण 1 वाजता बरोबर घरी जाणार आहे. हा आमचा बी फायदा आहे ना. नाहीतर आत्ता आपण बघितलं इकडं आमचे दत्ता माऊलीन ते कसा ॲक्सिडेंट झाला, ही जबाबदारी व रात्रंदिवस फिरावं लागतं, घरी बायका आहे, पोरं आहे, आईबाप आहे. हां, आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आमच्या महिला भगिनी करताय, 7 ते 9ची पंगत असल्या कारणानं 8 दिवस हाताला विश्रांती असते. हा यांचा फायदा आहे. हसल्या का नाही बघा ना. हां, आणि असो तुम्हाला खरोखर धन्यवाद देईल की आपण गोड भगवान परमात्म्याचं गुणानुगौरव या निमित्ताने करत आहात. ज्या भगवंतानं मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्माला घातलंय हो, तो भगवान परमात्मा फार दयाळू आहे. पंढरपुरामध्ये भक्तांनी फक्त त्याला आवाज द्यावा, त्या पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला भक्तांना का तो धावून येतो. संकट कितीही उद्या त्याच्यावरती, जगाचा मालक येतो. त्याच्या सत्तेनं तुम्ही आम्ही जीवन जगतोय, मग त्याच्या सत्तेनं जर तुम्ही आम्ही जीवन जगतोय तर आमचंही देणं लागतं की या सप्ताहामध्ये आम्ही काहीतरी दान करावं. पण ऐका, भगवान परमात्म्याचा नियम असा आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदार. तो जगाचा मालक आहे, भला ही संत उदार आहे, पण देवाचा नियम संतांच्या वेगळा आहे. तो देव जरी असला पण संत ते संत असतात मायबाप, पण देवाचा नियम वेगळा आहे. देव संतासारखा मायाळू नाही का. संतांना कळवळा येतोय पण देवाला कळवळा येत नाही. देव आधी घेतो, अशोक बाबा मला 1000 द्या, तेव्हा अशोक बाबाला 10,000 आहे की नाही. जाऊन सांगेल एक पुराणामधली कथा आहे, मला माहिती थोडं अवंतर होणार आहे पण दानावरही बोलणं फार गरजेचं आहे. सप्ताह कमिटी करता रावण आपण सगळ्यांनी बघितला आहे लंकेमधला नाही का. पुराणा मी दंतकथा सांगत नाही हो, आमच्या गुरुजींच्या मुखातली कथा आहे. गुरुजी सांगायचे, रावण होता आणि तो साधनेला बसायचा. त्याचं फक्त रावण नाव ठेवलं पण चांगला माणूस होता तो नाही का, चांगला माणूस होता. आणि त्याचा नित्यनेम असा होता, बाप्पा तू जर सकाळी साधनेला बसला, पूजेला बसायचा, भगवान परमात्म्याच्या शिवलिंगाच्या समोर जर बसला ना एकदा, 1000 फुलांचा अभिषेक गुलाबाचा करायचा. तो कोण? रावण. आपण मनुष्य जन्माला आलोय, 10 दिवस आपली भगवंताची भेट नाही, तो रावण आहे. साधना करत करत 1 श्लोक म्हटला का 1 गुलाबाचं फुल अर्पण करायचा, पण भगवंतानं त्याची परीक्षा पाहण्याचं ठरवलं बरं का. भगवंत म्हटले, हा खरोखर माझ्यावर प्रेम करतो का फक्त दिखावा करतो. अशी दिखावा करणारी बरीच मंडळी आहे. भगवंतानं परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि द्वारपाल सगळे त्या रावणापासून बाजूला काढले. जंगलामध्ये शिवलिंगाच्या समोर बसलाय आणि भगवंतानं 1000 फुलामधलं गुलाबाचं 1 फुल काढून घेतलं. 999 फुलं शिल्लक राहिले. अभिषेक झाला 999 फुलांचा. 1 श्लोक उरला आणि रावणाने इकडं तिकडं बघितलं, चहूबाजूकडं कोणीच नाही, 1 फुल कसं कमी आलं. म्हणून द्वारपालाला चोपदाराला आवाज दिला, चोपदार. पण तो भगवान परमात्मा आहे, खेळतो येण्याची खेळावा आणि नटतो येण्याची नटावा. तो जगाचा मालक आहे हो. त्यानं द्वारपाल तसाच उचलला बाहेर, येऊच दिला नाही रावणाजवळ. उठावा कसं, त्याचा नियम असा होता, 1000 फुलांचा अभिषेक केल्याशिवाय तो मांडी मोडत नव्हता. अनंत महाराज, आपण देवाचं भजन करताना, देवाला गंध लावताना बायकोना किचनमधून जरी आवाज दिला तरी 10 वेळेस किचनमध्ये धावत जाणारे आपण आहोत. पण रावणाचा नियम बघा, शेवटी त्यानं खडक घेतलं म्हणजे हत्यार घेतलं, पण भगवंताच्या पूजेचा नियम मिळायचा नाही. म्हणून स्वतःचं शिर त्यानं त्या शिवलिंगावरती अर्पण केलं आणि त्या शिवलिंगामधून भगवान परमात्मा प्रगट झाले हो. ही ताकद होती त्या रावणाच्या भजनाची. सारखा जप चालू आहे, हार हार शंभो शंभो, हार हार शंभो शंभो, कर्पूर करुणावतार संसार सार भुजगेंद्र हार, हर हर शंभो 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 शिव महादेवा. इतकं गोड भजन त्या रावणानं चालू केलं आणि भगवान परमात्मा त्या लिंगामधून प्रगट झाले. म्हणले, रावणा ती परीक्षा पाहणारा पठ्य मीच म्हणले.
आणि देवा असं का? म्हणजे या समाजामध्ये मृत्यू लोकांमध्ये अशी माणसं फक्त दिखावा करतात आणि माझ्याकडून काय मागायचं ते मागून घेतात. तुझी परीक्षा पाहण्याकरता स्वतःचं शिर मी स्वतःकडे घेतलं. मी आज प्रसन्न झालोय रावणा आणि माझा नियम आहे मी 1 हातानं घेतो आणि 10 हातानं देतो. म्हणजे 1 शिर घेतलं आणि त्यापासून रावणाला 10 शिरे. ही कथा दंतकथा नाही, पुराणामध्ये कथा मी सांगितली. म्हणून देवा करता दान दे. चला माझा विषय वेगळा आहे. मृत्यू लोकामध्ये भगवंतानं तुम्हा आम्हाला जन्माला घातलंय आणि त्या संतांनी जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे मागणं केलंय नाही का. तसं जर बघितलं मागणी आणि संत या 2 बाजू आहे. संत कधी देवाकडे मागत नाही. संतांनी कसं मागावं देवाकडे? संत मागत नाही आणि संत त्यालाच म्हणतात जो देवाकडे काही मागत नाही. जे का रंजले गाजले, ज्या साधूच्या शर्टाला खिसा नाही त्याला म्हणावं साधू नाही का. आम्हाला खिसे 2-2 वरचा 3रा आहे. ज्या साधूच्या शर्टाला खिसे नाही त्याला म्हणावा साधू. जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाना. दया करणे जे पुत्रासी, संत त्याला म्हणावं आणि ते संत माझे तुकोबर आहे नाही का. तुकोबा काय तुकोबांची भक्ती असायची हो. तुकोबा योग साधनेला बसले का तुकोबरायांची अवस्था फार बिकट आहे. पांडुरंग परमात्म्याच्या समोर माझे तुकोबा बसायचे हो. देवघराच्या समोर बसले का अश्रू डोळ्यातून अश्रूच्या धारा चालायच्या. असं भजन तुकोबरायांचं असावं. तुकोबरायांनी म्हटलंय विषयी विसरा पडिला निशेष, तुकोबरायांचं भजन चालायचं हो. तुकोबराय साधे नाही हो, साधे. तुकोबरायांची श्रीमंती सांगू तुम्हाला 2 मिनिटामध्ये. तुकोबराय आम्ही गरीब केले. आम्ही आमचं पोट भरावं म्हणून तुकोबरायांना गरीब केलं. अरे ज्या अर्थी तुकोबरायांचे 4,500 अभंग आहे. माझ्यासारखा एक सामान्य वारकरी तुकोबरायांचा एक अभंग पाठ करून जर तोच अभंग सगळ्या महाराष्ट्रात गात असेल आणि 20-20 लाखाच्या गाडीत आम्ही फिरतोय. आमच्या एकच अभंग पाठ आणि 20 लाखाच्या गाडीत फिरतोय. तुकोबरायांचे 4,500 अभंग आहे. तुकोबा साधे का? तुकोबा आम्ही गरीब केले. आम्ही नाही का रुस्तम भाऊ. तुकोबा आम्ही गरीब केले हो. तुकोबरायाची श्रीमंती तुम्हाला 2 मिनिटात जाता जाता सांगतो. तुकोबराय माझ्या शेतकऱ्या कष्टकऱ्यांचं कर्ज माझ्या तुकोबरायांना सहन झालं नाही हो. दुष्काळे आटिता द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्नान्न करता मी 42 गावचं महाजनपद माझ्या तुकोबरायांना आहे. काय तुकोबराय श्रीमंत आहे. 42 गावचं महाजनपद. पण कष्टकऱ्यांचं कर्ज माझ्या तुकोबरायांना सहन झालं नाही मायवा. एके दिवशीचा प्रसंग आहे. रक्षाबंधनचा सण आहे. आमची जिजाबाई सकाळी उठली. तिचा नित्यनेम होता वर्षातून फक्त 2दा जायची ती कुठं माहेरला. एक भाऊबीजीचा सण आणि दुसरा रक्षाबंधनचा सण नाही का. तुकोबरायाची श्रीमंती सांगायची मला तुमच्या समोर. तुकोबा गरीब आहे का अशोक बाबा? तुकोबा गरीब आहे? तुकोबा गरीब वाटतात? अरे ज्या आप्पाजी गुळव्यांची एकुलती एक कन्या, पुण्याचे सगळ्या श्रीमंत असणारे आप्पाजी गुळवे, त्या आप्पाजी गुळव्यांची एकुलती एक कन्या जर तुकोबरायांना दिलेली असेल तर तुकोबा गरीब आहे? आम्ही आमचा सोयरे संबंध करताना आमची मुलगी दुसऱ्याला देताना गरीबाच्या घरात देतो का आमच्यापेक्षा वरचढ देतो? बरं सांगा ना, बोला. वरच्या घराण्यात नाही का.
तसं आप्पाजी गुळवे पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याचा नंबर 1चा शेतकरी. आणि त्या आप्पाजी गुळव्यांची एकुलती एक कन्या ज्या ती देहू गावाला तुकोबा मोरेंना दिली, त्यावेळेस तुकोबा मोरे साधे असेल का? साधे नाही माय बाप तुकोबा, पण शेतकऱ्यांचं कर्ज माझ्या बा तुकोबांना सहन झालं नाही म्हणून इंद्रायणीमध्ये वया बुडवल्या तुकोबांनी. शेवटी देवाची इच्छा आहे, देवाच्या इच्छेपुढे तुम्हीही जात नाही, मीही जाऊ शकत नाही. आणि कर्ज वडवलं तुकोबांकडे. इतकी परिस्थिती तुकोबांची खालवली. किती खालवली माहिती का? तुकोबांची पत्नी जिजाबाई जर मोरीत आंघोळीला बसली ना, मोरी, मी बाथरूम नाही म्हणणार, तुकोबांची पत्नी जर आंघोळीला मोरीत बसली ना, तर स्वतःच्या अंगावरची साडी वाळवेपर्यंत मोरीच्या बाहेर येत नव्हती. याच्यावरून विचार करा तुकोबारायांची परिस्थिती किती हलाखीची झाली असेल. पण तुकोबारायांच्या पत्नीनं जिजाबाईनं कधी आग्रह धरला नाही बापाला सांगण्याचा का माझ्या संसाराचं तुम्ही वाटोळं केलंय हो. एकच साडीवर संसार केला माझ्या जिजाबाईने, एकच हो. आमच्या बायकांना 100 साड्या आहे बाप्पा. अशोक बाबा झालं ना? हा, तुमचा अनंत महाराज ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. हा, 100 साड्या बायकाला, पण सारखा तंबोरा फुगलेला आहे. हे आमचं सांगतो, आमचं. नागपंचमीला वेगळी, दिवाळीला भाऊबीजेला वेगळी, संक्रांतीला वेगळी, नवरात्रीच्या साड्या कलरच्या. हे कोणा फॅड आणला का? हा, ते युट्यूबला सकाळी सकाळी पोरं आम्हाला कीर्तनाची गाईन पप्पा दाखवा बरं ते नवरात्रीच्या 9 साड्या. कोणी फॅड आणला? मन माणसाचं स्वच्छ असेल ना, साडीजवळ काही नाही माय बाप. हा, देवीची साधना करायची तर फक्त स्वतःचं मन निर्मळ असावं. तो का म्हणे चित्त करार निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे, नाही का? काही जणी जाताना नवऱ्याचं पाकिट घेऊन जातात बाप्पा, आणि येताना भावाचं नाव करून घेऊन येतात. बऱ्याच दिसतात मला इथं, कीर्तन संपेपर्यंत सांगणार नाही. एकाच साडी वाळवेपर्यंत तुकोबांच्या जिजाबाईनं कधी बापाला तक्रार केली नाही हो. काय जीवन आहे माझ्या जिजाबाईचं, किती त्याग आहे. तुकोबांचा त्याग आहे हा भाग वेगळा आहे, पण जिजाबाईचा किती त्याग आहे मायबाप, किती त्याग आहे बघा ना. आणि तिला माहिती होतं माझा भाऊ रक्षाबंधनाला घ्यायला येणार आहे, आणि रक्षाबंधनाला भाऊ घ्यायला येणं म्हणतो, घरी येत नव्हता. जिजाबाई मारुती मंदिराजवळ बेशीवर जाऊन थांबायची, आणि तेवढ्यामध्ये तिचा भाऊ आला आणि घेऊन चालला तिला. बैलगाडीचा प्रवास आहे पूर्वीचा काळ. भावानं गाडीत बसवलं आणि जिजाबाईला विचारलं, जिजा किती परिस्थिती खालावली का? पण भाऊ बोलला नाही. बाबांना गाडी पुण्याजवळ नेली, बहिणीला खाली उतरवलं, बाजारात गेला आणि 3 करकरीत शालू पैठणी आणले. माझ्या जिजाबाईला सांगितलं, जिजा एक अंगावर घाल आणि माझं औक्षण कर ग, रक्षाबंधनचा सण साजरा करूया. जिजाबाईनं हातात 3 शालू घेतले, आरशा समोर उभी राहिली माझी जिजा, आणि अंगावर पैठणी शालू घातला, आणि इतकी सुंदर जिजाबाई दिसायला लागली ना. सहज गालातले गालात जिजाबाई हसली, आणि तिच्या मुखातून एकच उद्गार बाहेर पडले, हे रूप जर माझ्या मालकानं आज मला बघितलं तर माझ्या मालकाला किती आनंद होईल, माझ्या तुकोबांना किती आनंद होईल. आयुष्यभर एका साडीवरती, फाटक्या साडीवरती दिवस काढले, पण या साडीमध्ये जर तुकोबांनी बघितलं तर किती आनंद होईल. तुकोबारायांचा वेध माझ्या जिजाबाईनं घेतला, आणि जिजाबाईनं स्वतःच्या भावाला आवाज दिला, दादा मला तुझ्या वाड्यात करमत नाही, मला देहू गावाला नेऊन घाल रे दादा. भावाने हा शब्द ऐकला, म्हणली वेडी का ग ताई, आत्ता 1 तासापूर्वी माझ्याजवळ आली, तू आता नेऊन घालण्याच्या गोष्टी करते वय. म्हणले नाही दादा, मला तुझ्या वाड्यात करमत नाही रे. हा शब्द भावानी ऐकला, आणि भाऊ असला, म्हणले वेडी का जिजा तू, मी तुमची परिस्थिती बघितली ना. आम्ही श्रीमंत घराणा हो, गुळवे पाटील घराणा. 5000 टन माझ्या बापाचा जातोय कारखान्याला, 5000 टन. तुला माहित नाही आम्ही किती श्रीमंत आहोत. अगं जिजा, माझ्या पायामध्ये जर काटा शिरला ना, काटा, तर एका शब्दावर आवाज दिला तर पायातला काटा काढण्याकरता माझ्याकडे 100-200 नोकर येतात, आणि पायातला अलगद काटा काढतात. ही आमची गुळवे परिवाराची श्रीमंती आहे. जिजाबाईच्या समोर तो भाऊ सांगायला लागला. जिजान हा शब्द कानावर पडला ना, ऐकला, आणि हसायला लागली. दादा मला माहिती रे तुमची श्रीमंती, तुझ्या पायात जर काटा रुतला ना, पायातला काटा काढण्याकरता एका आवाजावर 100-200 नोकर तुझ्या मागं पुढं हिंडतात आणि पायातला काटा काढतात. ही तुमच्या घराण्याची श्रीमंती आहे दादा. पण मी ज्याची बायको आहे ना, जो पांडुरंग परमात्म्याचा निष्ठावान सेवक आहे ना, त्या तुकोबरायांची श्रीमंती ऐक दादा आता एकदा. आणि जिजाबाई आपल्या मालकाची श्रीमंती, तुकोबरायांची श्रीमंती सांगायला लागली. दादा
सकाळी उठलं का माझ्या मालकानं पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करावं. देवपूजा झाली का कधी भंडारा डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर, कधी घोरड्याच्या डोंगरावर कीर्तन सांगण्याकरता जावं देवा. आणि मालक पुढे गेले का मालकाची न्याहारी घेऊन जाऊन मी डोक्यावर बाजरीच्या भाकरी थापायच्या, टोपलं डोक्यावर घ्यायचं, कमरेवर कळशी पाण्याची घ्यायची, अनवणी पायानं कधी भामचंद्र डोंगरावर, कधी भंडारा डोंगरावर, कधी घोरड्याच्या डोंगरावर जावं दादा. आणि ऐक दादा, जाता जाता अनवणी पायानं जर माझ्या पायामध्ये डोंगरातला एखादा जर काटा रुतला तर तो पायातला काटा काढण्याकरता माझ्या पंढरीतल्या पांडुरंग परमात्म्यानं विटेचा त्याग करावा, देहू गावामध्ये यावं, भंडारा डोंगरावर यावं आणि अलगद माझ्या पायातला काटा काढावा. ही माझ्या मालकाची तुकोबरायाची श्रीमंती आहे. आणि त्या तुकोबरायांच्या निमित्तानं आजचा हा सप्ताह आहे. आणि ते तुकोबा पांडुरंग परमात्म्याकडे आजची मागणी मागताय. तसं बघितलं तर मागणं हे संतांचं नाहीये, पण तरी देखील या समाजाच्या कल्याणाकरता स्वतःला मोक्ष प्रदान झालाय माझ्या तुकोबरायांना. देव म्हणतोय, पांडुरंग परमात्मा म्हणतोय, देवा तू म्हणतोय म्हणून मागायचं होय. आयुष्यभर तुझं भजन केलंय देवा, बापाच्याही अनेक वाऱ्या झाल्या पण कधी मागितलं नाही. आमच्या घराण्याची रीत नाही. काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, वडिलाची देत दान करते, वडिलाची देत दान काही मागणे हे अनुचित वडिलाची रीत जाणत असे. हात पसरी जी धीक जिने त्याची, तो का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणा, नाही का? किंवा भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जिने लाजीरवाणी. ऐशी याची नारायणे उपेक्षिते सर्व, ऐशी याची नारायणे उपेक्षिते सर्व, भिक्षा पात्र अवलंबने, जिने लाजिरवाणे, ऐशी याची नारायणे उपेक्षिते सर्वथा, ऐशी याची नारायणे उपेक्षिते सर्वथा. संत म्हणतात भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जिने लाजीरवाणे. ज्या संतांनी असं वर्णन करावं ते संत मागतील कसे हो. पण देवानं आग्रह धरला, देव मागतोय माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर. तुकोबा उभे आणि त्या तुकोबाकडे बघतोय असे ना, मागण्याची आस पाही मुखाकडे, मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुझ्या मनामध्ये ज्याचं चिंतन चाललंय ना तुकोबा, त्या अपेक्षेनं मी बघतोय. माग तुकोबा, काय मागायचं ते माग. तुकोबर आहे त्या देवाकडे बघतात. सुतळीचा तोडा नको म्हणले देवा, काही नको देवा नको. पण फार आग्रह माझ्या पांडुरंग परमात्म्यानं धरला. आणि मग तुकोबराय म्हणाले, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा.
देगा पांडुरंगा. पांडुरंग परमात्म्याला आनंद झाला. म्हणले आतापर्यंत तुकोबा काही मागतच नव्हते हो, पण आता आले म्हणले हेची देगा पांडुरंगा. आणि हा शब्द पांडुरंग परमात्म्यानं ऐकला आणि पांडुरंग परमात्म्यानं जास्त आग्रह धरला तुकोबरायांना. तुकोबा काय देऊ सांगा म्हणले. त्यावेळेस तुकोबरायाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा देणारच आहेत ना, तू फार आग्रह करतोय ना, मी मागणं मागतोय का आयुष्यात तुझा विसर मला कधीच होऊ देऊ नको, हेच दान मला हवंय अभंगात. हे दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा देवा. रणवावा तुझा बीच रणवावा, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. तुकोबरायांनी मागणं मागितलं, देवा देणारच आहेत ना, हे दान मला दे. काय तुझा विसर देवा, विसर मला होऊ देऊ नको, ही मागणी तुकोबरायांनी केली. आणि त्या ठिकाणी जर आपण असतो तर भगवंतानी इतका गोड जन्म तुम्हा आम्हाला दिलाय हो, आम्ही फक्त पारावर बसायचं ना अख्ख्या गावाच्या कुटाळक्या करायच्या. कसा देव आम्हाला देईल दान सांगा ना. हे भगवान परमात्म्यानं आयुष्य तुम्हा आम्हाला दान दिलंय. दान जेने हा जीव दिला दान, तयाच करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण तयाचे. जेने हा जीव दिला, तया जीव दिला चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान, हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण तयाचे, काही न गुण तयाचे, काही न गुण तयाचे, काही न गुण तयाचे, तयाचे. वा टाळी वाजवा. जेण हा जीव दिला दान, भगवंताने हा जीव आम्हाला दान दिला नाही का, मग आमचंही देणं लागतं. ज्यानं आम्हाला मृत्यू लोकामध्ये काही न घेता जन्म दिलाय हो. विवेक चुडामणीचा 3रा श्लोक आहे. दुर्लभम त्रैवेवाईत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. मोक्षाची इच्छा या जन्मात होते. दुर्लभ असणारा मनुष्य दे तुम्हा आम्हाला मिळालाय. ही कोणाची कृपा आहे? भगवंताची आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुःख यातना
काय सांगितलं, तुम्ही वासुदेव म्हणा. का? मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स. तुम्ही आठवा मधुसूदना. मधुसूदना भगवंताचं नाव आहे. मग त्याचं काय करा स्मरण. का जन्म तुम्हा आम्हाला परत परत मिळणारा नाही. 84 लक्ष येऊन फिरता फिरता ज्यावेळेस पाप पुण्य समांतर होईल त्यावेळेस आम्ही नरदेहाला येणार आहे, नाही का? आंधळ्याच्या काळी टाळी जसा कावळा सापडतो ना तसा हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालाय, नाही का? हा, काय करावं, लांबतं नाजून प्रमाण किती घ्यावं, नाही का? तसा हा जन्म तुम्हा आम्हाला मिळाय. तो संतांना कळाला माझ्या तुकोबरायांना, म्हणून तर शरणागती पांडुरंग परमात्म्याची. पण आम्हाला नाही कळाला हो. आम्हाला कळण कसा? आम्हाला चांडाळ चौकडीची सवय लागली. कसा कळेल? आयुष्य फार सुंदर आहे, फार गोड आहे, हे जीवन फार सुंदर आहे. फक्त त्याचा आनंद माणसाला घेता आला पाहिजे हो. आयुष्य फार गोड आहे, फार सुंदर आहे, पण ते आपल्या आचारावर, विचारावर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आयुष्य फार सुंदर आहे, फक्त ते आपल्या आचारावर, विचारावर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जसं सकाळची शाळा भरताना वाजलेला घंटा. सकाळी शाळा भरती ना, घंटा वाजतो ना. सकाळची शाळा भरताना वाजलेला घंटा कानाला कर्कश वाटतो, पण तोच घंटा शाळा सुटताना वाजला का किती गोड वाटतो. तसं हे जीवन आहे. बघण्याची दिशा बदला, स्वतःच्या जीवनाची दशा बदलल्याशिवाय राहणार नाही. इतकं आयुष्य सुंदर आहे. पण काय, कोण जाणे, कोणाला काय माहिती कोण कधी जाणार आहे हो, नाही का? आयुष्य गोड आहे, फक्त त्याचा आनंद घेत चला मायबाप. पैशानं सगळं मिळू शकत नाही मायबाप. दिवा सोन्याचा आहे का मातीचा याला किंमत आहे का? पण तो अंधारात किती उजेड देतो याला काका फार किंमत आहे. तसं माणूस गरीब आहे का श्रीमंत आहे, रुस्तम भाऊ याला किंमत नाही. पण तो संकटाच्या काळात, दुःखाच्या प्रसंगाला आपल्याकडं किती वेळा धावून येतो याला फार किंमत आहे. म्हणून पैशानं कमवलेल्या माणसापेक्षा स्वभावानं कमवलेली माणसं माणसाला आयुष्यभर सुख देत असतात. म्हणून माणसाचा स्वभाव हा पेड्यासारखा असायला हवा. जो पेढा राजवाड्यात जेवढी चव देतो ना तेवढीच चव गरिबाच्या झोपडीत देतो, असा स्वभाव माणसाचा असायला हवा मायबाप. स्वभावानं सगळं जग जिंकता येतं मायबाप. पैशानं आपण जग जिंकू शकत नाहीये. ज्याला या जीवनामध्ये यशाचं शिखर गाठायचंय त्याला डोक्यावर बर्फ ठेवा लागणार आहे आणि तोंडात साखर ठेवा लागणार आहे. इन माउथ शुगर फॅक्टरी आणि इन ब्रेन आईस फॅक्टरी. डोकं शांत आणि वाणू मंजूळ जर असेल, मधुरा वाणी उठी. तुका म्हणे वाव जैसे साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. भगवंतानी जन्म गोड दिलाय हो. म्हणून मिळवायचेच असेल तर लोकांचे आशीर्वाद कमवा. कमवलेला पैसा, कमवलेली संपत्ती माणसाला सोबत नेता येत नाही आणि गरिबाचा तळतळाट माणसांना सुखानं खाऊ देत नाही. म्हणून कमवायचं असेल तर गरिबाचे आशीर्वाद कमवा मायबाप. एखादा गरीब आहे म्हणून त्याला फार त्रास देऊ नका. तो गरीब आहे म्हणून तुम्हाला काही बोलणार नाही, पण वरच्याच्या कोर्टात कधी न्याय चुकत नाही. एकदा का वरच्यानं त्याची बाजू घेतली का चांगल्या चांगल्या माजलेल्यांची राख व्हायला वेळ लागत नाही. म्हणून स्वतःचं आयुष्य कसं घडवायचं हे स्वतःवर अवलंबून आहे. म्हणून जगामध्ये एकमेकावरती प्रेम करत चला, आणि ते प्रेम माझ्या तुकोबरायांनी केलं, नाही का? या समाजावरती विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हा धर्म माझ्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म माझ्या तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला शिकवलाय. भेदा भेद भ्रम अमंगळ कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मी सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग, विष्णुमय जग. असा स्वभाव जर तुकोबरायांसारखा बनवला ना तर तुकोबरायांच्या बापाच्या श्राद्ध घालण्याकरता पांडुरंग परमात्म्यानं विटेचा त्याग केला आणि देहू गावामध्ये येऊन माझ्या तुकोबरायांच्या बापाचं श्राद्ध घातलं. म्हणून एकमेकावरती प्रेम करत चला. कोणतंही संकट येऊ द्या तुमच्यावर, त्या संकटातून निराकरण करण्याची ताकद माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या नावामध्ये. म्हणून तर त्याचं नाव इतकं गोड आहे. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, विधि की रचना इतनी
सुंदर ओ कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा. घड्याळाचे काटे फिरायला लागले आता. घड्याळ हा वेगळा नका अर्थ लावू, मी अपक्ष माणूस. घड्याळाचं म्हणलं का वेगळं. हा तो देव किती सुंदर असेल, फक्त त्याला त्याचं भजन करावं. संकटातून निराकरण करण्याची ताकद माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावामध्ये. देव तुम्हाला उदाहरण पूर्वीचा काळ आहे राजे महाराजांचा. मी महिपती महाराजांचं चरित्र वाचलं. तुकोबरायांचं पूर्ण अध्यात्म त्याच्यात लिहिला गेलाय. ताराबादचे महिपती महाराज, संत महिपती महाराज. आणि त्या महिपती महाराजांच्या चरित्रामध्ये आलंय, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं निष्ठेनं सेवा केल्यानं काय फळ भेटतं हे त्यांनी त्याच्यात नमूद केलंय. राहुरी तालुका आणि ताराबाद गाव. पूर्वीचा काळ राजे महाराजांचा. फाटलेला धोतर आहे, गोपीचंदाचा टिळा कपाळावर लावलाय, भगवी पताका धारण केली, पांडुरंग परमात्म्याच्या नावानं हातामध्ये टाळ विना घेतलाय, निघाले तुकोबरायांसारखं भजन करत तो वारकरी. हाडाचा वारकरी आहे. देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि पांडुरंग परमात्मा सगुण अवस्थेमध्ये भक्तांना दर्शन देतो. ही धारणा त्यानं मनामध्ये धरली. निघाला तो. ज्ञानभराया माझ्या तुकोबराया, हे भजन रंगलं. भजन करत 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 तो त्या नगरीमध्ये राहत होता ना, त्या नगरीचा जो मालक होता, राजा होता ना, त्या नगरीच्या राजाच्या राजवाड्याजवळ आला. आणि त्या नगरीच्या राजानं स्वतःला पूजा करता यावी म्हणून स्वतःच्या महालासमोर एक देवीचं मंदिर बांधलं आणि 3.5 फुटाची सोन्याची मूर्ती त्यात घडून बसवली. कोणी? राजानं. राजा सकाळी उठला का देवीची मूर्तीची पूजा करायचा. इतकं गोड निरूपण महिपती महाराजांनी केलंय ना, तसं मला सांगता येणार नाही, पण प्रयत्न करतो. महिपती महाराज म्हणतात, तो भक्त जो पांडुरंग परमात्म्याच्या नावानं ज्यांना टिळा लावलाय त्यानं हे दृश्य बघितलं आणि जवळ गेला. असा रस्ता काढला आणि रस्त्यामधून असा शोधत शोधत राजांच्या समोर उभा राहिला. त्याला आनंद इतका वाटला का तो ज्या राजाच्या नगरीत राहत होता ना, तो राजा एका देवीचा भक्त होता. त्याला आनंद वाटला, मीही पांडुरंग परमात्म्याचा भक्त आहे आणि माझा मालक, माझा राजा हा सुद्धा एका देवीचा भक्त आहे. आणि आनंद वाटला. आनंदाच्या भरात कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या आणि त्याचा आवाज असा हुंदका बाहेर निघाला आणि त्यानं राजाला आवाज दिला, राजा राम राम राजा. हा शब्द राजाच्या कानावर पडला. राजानं मागं वळून बघितलं. म्हटले कोण? म्हणजे पांडुरंग परमात्म्याचा निष्ठावान सेवक आहे मी. म्हटले कुठं निघाला? पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता देवशयनी आषाढी एकादशीला माझा मालक येतो ना, तर पंढरपुरामध्ये मला दर्शनाला जायचंय. राजानं त्याच्याकडे बघितलं. म्हणलं तू भिकारी आहे आणि तुझा मालक तुझ्यापेक्षा 10 पटीनं भिकारी आहे. हा शब्द वारकऱ्यानं ऐकला. हा शब्द राजाच्या समोर त्या वारकऱ्यानं ऐकला आणि त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. हो, त्याच्या कपाळावर आठ्या निर्माण झाल्या. का होऊ नये? आम्हा वारकऱ्यांच्या देवताबद्दल जर एखादा अपशब्द बोलत असेल ना, आम्हा नारायण तैस्या परी, पतिव्रते जैसे भ्रतार प्रमाण, पायातली चप्पड काढायची आणि त्याच्या गालात लावायची. आमच्या देवी देवताबद्दल जर एक अपमान करत असेल, हा शब्द त्या वारकऱ्यानं ऐकला आणि रागाच्या भरात बोलला, राजा तुला गर्व झालाय, तू माजलाय, तुझ्या संतेचा, तुझ्या संपत्तीचा, तुझ्या तारुण्याचा तुला माज चढलाय. म्हणले राजा. पण राजा आई, सत्ता, संपत्ती, तारुण्य या 3 गोष्टीचा कधी गर्व करायचा नाही. कोण सांगतो? एक साधा वारकरी त्या राजाला समजावून सांगते, राजा सत्ता आज आहे उद्या नाही, संपत्ती आज आहे उद्या नाही, तारुण्य आज आहे उद्या म्हातारं होणार आहे, पण या 3 गोष्टीचा कधी गर्व करायचा नाही. राजा, सत्ता, संपत्ती, तारुण्य या 3 गोष्टीचा ज्यानं गर्व केला राजा, तो महाभारतामधला दुर्योधन ठरला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य या 3 गोष्टी ज्याच्याकडे असताना सुद्धा त्याचा त्यानं त्याग केला. आणि देहू गावाला जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये ज्यानं 2 तास वेळ घातला, तो या देशाचा छत्रपती शिवाजी राजा ठरला. म्हणून सत्ता असेल, संपत्ती असेल, तारुण्य असेल, याचा गर्व कधी राजा करायचा नाही. पण राजा आई, तुला गर्व झालाय ना, या 3.5 फुटाच्या सोन्याच्या मूर्तीसमोर तू बसलाय, तुला गर्व झालाय राजा. पण राजा आई, तू फक्त 3.5 फुटाच्या सोन्याच्या मूर्तीसमोर बसलाय, पण मी ज्याचा भक्त आहे ना,
तू माझा पांडुरंग परमात्मा, त्याचं मंदिर सबंध सोन्याचं आहे. एवढंच नाही तर तुझ्या गावात वास्तव्य करतो ना, ते सबंध पंढरपूर सोन्याचं आहे. राजा तटकान उभा राहिला. आता आपण बरीच जण पंढरपूरला गेलो, कधी पंढरपूर सोन्याचं दिसलं? कळस सोन्याचा आहे तो भाग वेगळा आहे. आता ही माझ्या माऊली ज्ञानोबांचा कळस सोन्याचा झाला हो, नाही का? किती आनंदाची गोष्ट आहे. पण राजा, ज्या पांडुरंग परमात्म्याचं सोन्याचं मंदिर आहे त्याच्या समोर तुझी 3.5 फुटाची मूर्त, तू अंदाज लाव बाळा. हा शब्द ज्यावेळेस राजानं ऐकला, राजा तटकान उठला आणि त्या वारकऱ्याजवळ गेला. म्हणलं, वारकरी काय बोलला? तुझ्या पांडुरंग परमात्म्याचा संबंध पंढरपूर सोन्याचा आहे वेड्या. पण हे बघ, पंढरपूर जर सोन्याचा निघा, म्हणलं एवढंच नाही, पण ज्या देवीच्या समोर तू दररोज अभिषेक आणि पूजा करतो ना, ती तुझी देवी माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये झाडू मारायचं काम करते. मी सांगत नाही, ओवी 10व्या अध्यायात. मग ती सर्वस्व करून सेवा, अभिमान सांडून पांडवा, मग ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पायी लक्ष्मीचे हाती आणि तिसी यावे काकुळती, ती जगाची जगत जननी जगत लक्ष्मी माता माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात झाडू मारायचं काम करते. मग तो राजा उठून बसला. म्हणला, काय बोलला? माझी देवी पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात झाडू मारते म्हटले. हे बघ वारकऱ्या, जर हे सगळं जर खोटं निघाला तर तुला भर चौकामध्ये फासावर देईल. मान्य आहे तुला? वारकरी म्हणला, मान्य आहे. पण राजा ऐक, आता माझी एक अट आहे. हे जर सगळं खरं निघालं तर मग तू काय करशील? वारकऱ्यानं त्या राजाला शब्दात गुंतवलं आणि मग वारकऱ्याच्या समोर तो राजा बोलायला लागला. वारकरी बाबा, याच देवीच्या समोर तुला शपथ घेऊन सांगतो, जर संबंध पंढरपूर सोन्याचं निघालं, तुझी देवी माझी देवी जर झाडलोट करताना निघाली, तर देवीच्या समोर शपथ घेऊन सांगतो, तुझ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावानं गोपीचंदाचा टिळा लावील, पांडुरंग परमात्म्याच्या नावानं पवित्र तुळशीची माळ घालील, हातामध्ये टाळ चिपळ्या भगवी पताका धारण करीन आणि तुझ्या पांडुरंगाचा वारकरी होईल. हा राजा बोलायला लागला आणि म्हणले, चल आता मला दाखव पंढरपुराचं पांडुरंग परमात्म्याचं मंदिर सोन्याचं आहे का मातीचं आहे? आतून जोर बाहेरून जोर वारकरी आनंदित होता ना, तो आता पंढरपूरच्या दिशेनं निघायला. त्याला माहिती होतं पंढरपूर सोन्याचं नाही आहे. मग त्यांना पांडुरंग परमात्म्याचा धावा चालू केला. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण, जीव हरिनाम देह झाला वृंदावन, सखा गण गोत तुरे तुच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान, भेटी चालला रे लागला लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला, मृदुंगाचं गाणं जीव हरी नाम झाला वृंदावन, सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आबाळा समान, भेटी चालला रे लागला लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पांडुरंग परमात्म्याच्या धावा केल्या आणि हसत हसत पांडुरंग परमात्म्याचं पंढरपूर जवळ यायला लागलं. आणि राजानं पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा कळस बघितला. झणझणीत सोनसळा कळस दिस
असतो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर माझ्या विठुरायाचे नगर. राजाला आनंद झाला, पंढरपुरामध्ये आला तर सबंध पंढरपूर सोन्याचं आहे. सबंध पंढरपूर. वारकऱ्याचा हात त्या राजानं धरला, चंद्रभागेमध्ये स्नान घातलं आणि दर्शन करण्याकरता नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. पांडुरंग परमात्म्याच्या गाभारामध्ये दोघांनी पाऊल टाकलं आणि तेवढ्यामध्ये ज्या देवीच्या समोर तो दररोज पूजा करायचा ना, ती माता लक्ष्मी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये झाडू मारायचं काम करत होती. हे दृश्य त्या राजानं बघितलं आणि त्यानं मागं वळून बघितलं वारकऱ्याकड, तर फाटक्या धोत्रातला वारकरी आमचा डसा डसा रडत होता हो, डसा डसा. ज्याची पांडुरंग परमात्म्यावर शक्ती साधना आहेत, ज्याचा पांडुरंग परमात्म्यावर भाव आहे, जो नित्यवारी पांडुरंग परमात्म्याची करतोय ना, त्याचा कंठ दाटून आला. तो म्हणलं राजा त्या वारकऱ्याला म्हणतोय विठ्ठल विठ्ठल. राजा वारकऱ्याकडे बघतोय. वारकरी बाबा का रडतायत हो? तुम्ही जे सांगितलंय ते अगदी तंतोतंत खरं निघालंय, पण का रडतात? त्या वारकऱ्याने इतकं गोड दिग्दर्शन केलंय. तो वारकरी म्हणतो राजा खरं सांगू, 70 वर्ष झाले मला पांडुरंग परमात्म्याची वारी करतोय. आता ही वारी 71 वर्षाची आहे, पण 70 वर्षामध्ये मला कधी पांडुरंग परमात्म्याचं मंदिर सोन्याचं दिसलं नाही, का पंढरपूर सोन्याचं दिसलं नाही, आणि तुझी माता लक्ष्मी मला कधी फरशा पुसताना दिसली नाही. पण माझ्या जगाच्या मालकाच्या नावाची ताकद एवढी मोठी आहे राजा, का त्याचं नाव मुखानं मी एकदा घेतलं म्हणजे संकटात एकदा आपण सापडलो ना, फक्त त्याची आराधना करा. पण तो जगाचा मालक आहे, त्याला काय अशक्य आहे? म्या बोलविल्या म्या चालविल्या सूर्याली म्या हलविल्या प्राणू हले जो या जगासी तुझी या सतेनी वेदासी बोलणे किंवा देता देव विठ्ठल काय अशक्य हो? राजाचा रंक आणि रंकाचा राजा करायची ताकद पांडुरंग परमात्म्याच्या नावामध्ये आहे. आणि त्याच जगाच्या मालकाच्या समोर आज माझे तुकोबा उभे. देवा तुझा विसर होऊ देऊ नको हे मागणं मागितलंय. कुणाकरता मागितलंय? ते सुद्धा देवा करता. याचा अर्थ असा होतो, आठव होतोय, याचा अर्थ तुकोबा मागतात. या ठिकाणी क्षेमाची मागणी मागितली नाही का? अप्राप्तस्य प्राप्तिर्हि योगाः प्राप्तस्य परिपालन क्षेम. म्हणजे जी अप्राप्त गोष्ट आहे ते मिळणं याला म्हणायचं योग, आणि मिळालेली गोष्ट तिला सांभाळतं न येणं. एक क्षेमाची मागणी माझ्या तुकोबरायानं पांडुरंग परमात्म्याकडे मागितली. देवा देणारच आहेत ना, एवढं दान मला दे म्हटले. आणि होतो विसर पडतो ना. तुकोबरायांना आठव झालाय. किती आठव झालाय? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी स्वप्नात पांडुरंग परमात्म्याचं भजन चालतंय हो. आठव नाठव पांडुरंग परमात्म्याचं सारखं भजन माझ्या तुकोबरायांच्या मुखामध्ये हो. याचा अर्थ असा आहे, तुकोबरायांना आठव झालाय पांडुरंग परमात्म्याचा. आणि आता आयुष्यामध्ये एकदा आठव झालाय ना देवा, परत मला तुझा विसर होऊ देऊ नको हे मागणं मागितलंय. आणि त्याच वेळेस पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबराय म्हणतात, देवा तुम्हाला माहिती हे दान मला देणार आहे, पण त्याच्या सोबत अजून मला दुसरं दान दे, का माझं आयुष्यभर तुझं माझ्या मुखानं चिंतन घडावं, तुझं भजन माझ्याकडून घडावं. हेच माझ्या जीवनाचा सार आहे. अभंगाचं दुसरं
म्हणतात गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी, हेच माझ्या जीवनाचा सार आहे. देवा मी तुझं आयुष्यभर स्वतःच्या वाणीनं गुण गावं, आणि देवाला गायलेलं आवडतं नाही का. देवाला गुणगान केलेलं आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार किंवा ऐका तो प्रकार नामाचा उच्चार. अहो बायको लग्नामध्ये एकदाच नाव घेते हो, तर निम्म्या प्रॉपर्टीची रुस्तम भाऊ मालकीन होते, तुमच्यासह माझी नाही का. मग जगाचा मालक आहे, त्याचं जर भक्तांना नाव मोठ्या आनंदानं घेतलं तर देवाला किती आनंद होईल. देवा हेच आवडीनं गाणं करण्याकरता मला तू हे दान दे. कोणतं? का आयुष्यभर तुझं चिंतन माझ्या मुखानं घडावं, तुझं भजन माझ्या मुखानं घडावं. हो आवडतंय देवाला, आणि देव भुकेला आहे आवडीनं गीत गाण्याकरता नाही का. परमपूज्य डोंगरे बाबांचं एक वाक्य आहे, म्हणजे देवाला गाणं आवडतंय. गाणंच का देवानं आवडीनं गावं? देवाचं गाणं आवडीनं का गावं? कारण माझा पांडुरंग परमात्मा भावाचा भुकेला आहे. हा तो नामाचा भुकेला आहे. परमपूज्य डोंगरे बाबाजी सांगायचे कि मेरे जो द्वारका के भगवान परमात्मा है वो श्रृंगार प्रिय है, मेरे जो वृंदावन के जो ठाकुर है वो उत्सव प्रिय है, और जगन्नाथपुरी के जो मेरे ठाकुर है वो भोग प्रिय है, और मेरे जो पंढरपूर के पांडुरंग परमात्मा है वो भजन प्रिय है. म्हणून त्याचं भजन गायचंय, आणि ते सुद्धा आवडीनं गायचंय. देवाला आवडीनं गायलेलं जास्त आवडतं हो नाही का. तुम्ही कसंही म्हणा, फक्त त्याच्यामध्ये भाव असायला हवा. देव त्याचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा प्रेमानं गायलेलं फार आवडतं, म्हणून त्याचं आवडीनं भजन करावं. सकाळी उठलं ना तुकोबरायांच्या गाथ्यामधला एखादा अभंग वाचावा, ह्याच्या माऊलीत ज्ञानोबरायांचा हरिपाठामधला देवाच्या द्वारी एखादा गावावं. ज्ञानेश्वरीच्या किमान 5 ओव्या तरी मुखातून आल्या पाहिजे ना. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनवावी, हे नामदेव महाराजांनी सांगितलं. पण तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरीची किंमत कळत नाही मायबाप, काय करावं. आम्हाला आमच्या देशाची किंमत कळत नाही. मी नेहमी सांगत असतो, इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात महान संस्कृती जर कोण्या देशाची असेल तर तो एकमेव माझा भारत देश आहे. हा एकमेव. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ हा देश विविध कलागुणांनी नटलेला आहे, पण त्याची किंमत तुम्हाला आम्हाला कुठं कळते. ज्ञानेश्वरीची किंमत सांगू तुम्हाला. तुम्ही आम्ही सगळे आळंदीचे नेटवर्कमध्ये आहात. हे बघा, सोहम आमदारे नावाचा फक्त 7 वर्षाचा मुलगा आपण ऐकलाय सगळ्यांनी, बरोबर. ज्याच्या वडिलांचा माळी विणण्याचा व्यवसाय बाप्पा, पण इतकी माऊलीवर श्रद्धा आहे. 7च वर्षाचा सोहम आमदारे. माझ्या महिला भगिनींना विनंती आहे की 16 संस्कारापैकी सगळ्यात महत्त्वाचा जो संस्कार आहे तो गर्भधान संस्कार आहे, पहिला संस्कार आहे. आणि आपल्या लेकरावरती संस्कार करण्याची जबाबदारी आपल्यावरती नाही का. आणि तो गर्भधान नावाचा संस्कार त्या सोहम आमदारेवर झाला. त्या सोहम आमदाराचं वय फक्त 7 वर्षे आहे, पण त्याच्या माऊलीत ज्ञानोबरायांची संबंध ज्ञानेश्वरी 9000 वया पाठ आहे. ही ताकद माऊली ज्ञानोबरायांची. आळंदीमध्ये छोटंसं लेकरू आहे हो, छोटं 7 वर्षाचं लेकरू आहे. पत्रकार मंडळी त्या सोहमच्या आईकडे गेले आणि आईला असा मीडियावाल्यांनी प्रश्न केला, ताई 90 वर्षाचे म्हातारे, त्यांना ओम नमोची आद्या अजून माहीत नाही हो. सोहम आमदारे फक्त 7च वर्षाचा आहे. 9000 ओव्या त्याच्या मुखोद्गत आहेत. गीतेचे 700 श्लोक त्याच्या मुखोद्गत आहेत. ही कशाची किमया आहे. त्यावेळेस तिनं सांगितलं, खरं सांगू दादा, माझ्या मालकाचा माळी तयार करायचा व्यवसाय म्हणले, आणि मालक सकाळी व्यवसायाला निघून गेले. त्यांचा डबा मी भरून दिला का सोम 8 महिन्याचा गर्भामध्ये होता म्हणले. 8 महिन्याचा. किती महिन्याचा? 8 महिन्याचा. सोहमच्या वडिलांचा डबा भरून दिला का मी सकाळी माझा स्वयंपाक उरकला का 42 इंचीच्या LCD समोर जाऊन बसायचे, हातामध्ये रिमोट घ्यायचे आणि सासू सुनाच्या मस्त छान पैकी मालिका बघायचे. त्याचा परिणाम असा झाला, 9 महिने 9 दिवसांना सोहम जन्माला आला आणि त्यांना एवढी ख्याती केली, 9000 ओव्या त्याच्या पाठ झाल्या.
असं म्हणली असेल होय. हा काय तुम्ही माना हलायला लागल्या. तिने इतकं गोड उत्तर दिलंय, इतकं गोड उत्तर दिलंय. ती सांगती दादा सोहम गर्भामध्ये होता, 8 महिन्याचा गर्भ होता सोहमचा. मालक ड्युटीला निघून गेले की मी माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या अजान वृक्षाखाली जायचे. माझ्या माऊलींच्या अजान वृक्षा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे शिबळ त्या अजान वृक्षाखाली जायचे आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांचे एका महिन्यामध्ये 101 पारायण माझ्या मुखात न केले. त्याचा परिणाम असा झाला 9 महिने 9 दिवसांना सोहम जन्माला आला आणि त्यांना एवढी ज्ञानेश्वरी पाठ केली. कृपा करी हरी दयावरी दयावरी कृपा करी हरी दयावरी करी हरी दयावरी देवाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. भाव धरोणी यावाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. म्हणून त्याच्यामध्ये भाव असायला हवा. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचुने काय. म्हणून गाण्यामध्ये भाव असावा, वाचण्यामध्ये भाव असावा. आणि देव भावाचा भुकेला हो. म्हणून तो वैकुंठ सोडून तो मृत्यू लोकामध्ये आला. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. आला तो गोपाळां समेत नाचला हो. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका बावरी लावी तो लळा श्याम सावळा. काय करावं आता. गाणं गाऊन माझा घसा बसला. आमच्या रुस्तुम भाऊनं एवढी खिचडी खाऊ घातली. ते म्हणले अजून घ्या म्हणले सफरचंद. तरी मी द्राक्षे बाजूला काढले हो. आणि ते खाऊ घालण्यात सुद्धा भाव असायला हवा बरं का. हा देव भावाचा बुकेला आहे. तो भाव असेल ना मग बघा आवडीनं केलेलं देवाला आवडतं नाही का. आवडीनं फक्त त्याच्यात आवड असावी. नाही तर उगाच जीव घालायचा आणि बाबा आला म्हणून वाढायचा त्याला नाही अर्थ नाही का. तो आला गोपाळांकरता. कोण? जगाचा मालक आला. काय होतं गोपाळांकडं. काय होते ते गोपाळ. साधे शुल्लक होते हो. पण भाव होता. करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आला तो भगवान परमात्मा. त्या सोम अमदराने एवढी कीर्ती केली बघा. खरं सांगू तुम्हाला आपला देश इतका संस्कृतीनं महान आहे पण त्याची किंमत तुम्हा आम्हाला नाही बरं का. आम्ही काय करतो वेस्टर्न कल्चर पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करायला पाहतो. त्यांचे उघडे नागडे कपडे आपण घालायला लागलो. आपण वरून बोंबलायचा अत्याचार होत आहेत आमच्या मुलीवर. आपण अंग प्रदर्शन करायला लागलो. लोकाची चूक नाही हो नाही का. आमच्या माता माऊल्यांची चूक आहे. तुम्ही बघा यूट्यूब कधीतरी हाताळा एकदा. हा मोबाईल जो तुम्ही आम्हाला घेऊन दिला ना हा फक्त वाईट गोष्टी करता नाही. कधीतरी चांगलं बघावं याच्यात हो. कधीतरी चांगलं. वेस्टर्न कल्चर अमेरिकेमध्ये सणावाराला आपल्या इकडची नऊवारी साडी घातली जाते. नऊवारी नाही का आपल्या इकडची. हे कधीतरी तुम्ही निरीक्षण करावं. आणि त्यांचे उघडे नागडे कपडे आमच्या पोरी घालायला लागल्या. कसा देश आमचा पुढे जाईल सांगा ना आता. सर्वात शक्तिमान आमचा भारत करायचा. कसा होईल शक्तिमान. होणारच नाही बाबा. या देशाची किंमत तुम्हा आम्हाला नाही कळली. पण या मोबाईलनं एवढं वाटोळं केलं तुम्हाला सांगतो. इतकं वाटोळं म्हणजे अक्षरशः एका म्हातारीचं गाणं मी कंपोज केलेलं ऐकलंय. अरे अरे विठोबा तुझ्यात माझा मन घेतला मोबाईल लावते कानाला फोन. 60 वर्षाची म्हातारी. तिचा आता कनेक्शन कट व्हायची वेळ आली. ती म्हणती विठोबा तुझ्यात माझा. म्हणजे 50 वर्ष तिचा विठोबात म्हणजे जीव नाही गुंतला. आणि शेवट मरणाची तुटला आयुष्याचा दोरा. आणि मग देवाची आठवण. पुढं काय म्हणती ती. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून विठोबा तुला टचकान मिस कॉल देते. कसा देवीच्या मिस कॉलला भुरळ पडेल सांगा बरं. या देशाची संस्कृती फार महान आहे.
कळलं ते देशातील पाश्चिमात्य लोकांना. एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेस भारताच्या दौऱ्यावर आले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आपल्या गाईड्सनी प्रश्न केला, साहेब, अध्यक्ष साहेब, 5च मिनिटं राहिले हो आता. हां, 5च मिनिटं राहिले नाही का. अध्यक्ष साहेब ऐका ना, आमच्या भारत देश विविध कलागुणांनी नटलेला आहे. आमच्या भारत देशामधील तुम्हाला एखादं चांगलं स्थळ दाखवू का हो? ते म्हणले कोणते चांगले स्थळे? त्यावेळेस तो गाईड्सनी उत्तर दिलं, आमच्या देशामधील तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहाल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू? हा प्रश्न ज्यावेळेस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष केला त्यावेळेस ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने एवढं गोड उत्तर दिलं, तेवढं उत्तर घरी घेऊन जा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, दादा मला ना तुझा प्रेमाचा प्रतीक असलेला ताजमहाल बघायचा आहे ना, मला तुझा सोन्याचं प्रतीक असलेला गोल्डन टेम्पल बघायचं आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास शिकवला जातो त्या छत्रपती शिवाजी राजांचा मला रायगड बघायचा आहे. ही ताकद आमच्या भारत देशाची आहे. म्हणून तर 365 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला नाव न देणारा राजा जर जगात कोण असेल तर तो माझा छत्रपती शिवाजी राजा आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात आणि धर्म राखला जगला माणूस दिन, जगला माणूस दिन. पुन्हा जन्म घ्या अशीच इच्छा भक्ताच्या हृदयावर, हृदयावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून तर आज त्या राजाचं खऱ्या अर्थानं शुभ मंगल प्रसंगी लग्नामध्ये सुद्धा आरती गायली जाते ना. इतका महान राजा होऊन गेला आमचा शिवबा राजा. ज्या जिजाऊनं संस्कार दिले ना तसं याही जिजाऊंना मी विनंती करतो की आपल्या गर्भामध्ये आपल्या लेकरांना संस्कार द्या. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करुणी संहार. नको आता तर माझाही घसा बसला. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं आवडीनं भजन माझ्या तुकोबरायांनी केलं आणि ते तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे. देव म्हणतो वेळ आहे तुकोबा. अरे कुणा करता मागितलं? ही माझ्या करताय. तुझा विसर ना बाबा, ही मागणी माझ्याच करताय. आणि गुण गाईनं आवडीनं. गाणं कुणाचं गायचं? म्हणले पांडुरंगाचंच. हे मागणं माझ्या करता मागितलंय पण तुझ्या स्वतः करता काहीतरी मागून घे ना. तू संसारिक आहे, मग संसारामध्ये काय लागतं? तुला मोक्ष प्रदान करू म्हणले, तुला धन देऊ. आणि तुकोबरायच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा मला धनय नको मुक्ती नको, देणारच आहे तर फक्त संतांचा संग दे. मुक्ती आणि संपदा मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि मुक्ती आणि संपदा. मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा. मुक्ती आणि संपदा. हे संत संग देई सदा, संत संग देई सदा.
सगळंच आहेत, मला मुक्तीही नको संपदाही नको, मला देणाराच आहे तर संतांचा संग दे. तुकोबराय सांगतात की मूर्खाची संगत माणसाला अधपतनाला नेते आणि संतांची संगत माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जाते. म्हणून संत संग दे सदा. आणि तुकोबा पांडुरंग परमात्म्याला शेवटची विनंती करतात, देवा तू जर मला हे सगळं दिलं, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, संत संग दे सदा. या जर गोष्टी देवा तुम्हाला दिल्या तर मला माहिती आहे गर्भवासाचं सुख किती, दुःख किती वाईट आहेत. हे सगळं माहीत असताना मी परत तुम्हाला देवा विनंती करेल, हे सगळं जर तुम्ही मला दान दिलं तर मी परत 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 गर्भवासाला येईल. ही विनंती माझ्या तुकोबरायांनी शेवटच्या चरणात. मन गर्भवासी मन गर्भवासी मन गर्भवासी मन गर्भवासी गर्भवासी सुखे घालावे अम्हासी गुण गायीन आवडीची माझी सर्व जोडी. या जगद्गुरु तुकोबराच्या अभंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे गुरुवरांच्या कृपाशीर्वादानं, ज्ञानोबांच्या तुकोबांच्या कृपाशीर्वादानं बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला आहे. खऱ्या अर्थानं श्री क्षेत्र पाथरगाव गव्हाण आदरणीय वाल्मिक बँकेचे कॅशियर आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे आमचे विठ्ठल बाप्पा घुगे ढगे आणि माऊली कृषी सेवा केंद्राचे मालक, संस्थापक, अध्यक्ष, आमचे जीवलग मित्र सन्माननीय रुस्तुम भाऊ कोले, या दोघांच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत पोहोचलं. आणि तुमच्यासारख्या सज्जन मायबा श्रोत्यांचा दर्शनाचा योग त्या निमित्ताने मलाही प्राप्त झाला. गोड असं चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, पण काय करावं, वेळ जरा अपूर्ण पडला. खऱ्या असता अर्थानं जे वास्तविक चिंतन हवं होतं, माझाही घसा बसला. बोलण्यासारखं भरपूर होतं, मला उलगडाही करायचा होता. देव दान देतो का आणि कोण दान देऊ शकतो, किती गोष्टी असल्यानंतर दान, भरपूर लांबण्यासारखं होतं. पण काय करावं, 1 तासामध्ये मला तरी असं वाटतं शक्य होऊ शकलं नाही, म्हणून माफी असावी. आदरणीय काकाही या ठिकाणी उपस्थित आहेत, काकांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आदरणीय अशोक महाराज आहेत, हरिभक्तपरायण आदरणीय आमचे अनंतही महाराज आहेत ढगे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. सगळेच गायक वादक सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आमच्या माता भगिनी आहेत, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर अपार कुमार, अपार कुमार, अपार कुमार, ज्ञानेश्वर